नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ढोबळी मिरची आणि टोमॅटो मिक्स बेसन। ढोबळी मिरचीला कोणी शिमला मिरची म्हणतात। ही मिरची तिखट नसते। 5 शिमला मिर्च आणि 1 टोमॅटो घेऊन ढोबळी मिरचीचं बेसन बनवते आहे। बनवायला इझी आणि खायला टेस्टी। चला तर रेसिपीला सुरुवात करते। ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यायची, आतल्या बिया काढून घ्यायच्या। एखाद्या वेळेला भाजी म्हणून तुम्ही शिमला मिरचीचं बेसन बनवू शकता। तसंच मुलांच्या टिफिनला सुद्धा झटपट हे बेसन बनवून देऊ शकता। या पद्धतीने पूर्ण शिमला मिरचीचे मी बारीक काप करून घेतले आहे। 1 टोमॅटो चिरते आहे बारीक। शिमला मिरची आणि टोमॅटो छान बारीकच चिरायचे। फोडणीसाठी लागणारे साहित्य: कांदा, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता। अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे। कढईमध्ये हलकसं तेल न घालताच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे। अर्धा वाटी तेल घालते आहे। 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं तेलामध्ये होऊ द्यायचं। कांदा घालते आहे। 4-5 लसणाचे बारीक काप करून घेतले आहे, ते घालते आहे। कढीपत्ता छान तेलामध्ये होऊ द्यायचं। 2 चमचे तीळ, 1 चम्मच सोप, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। टोमॅटो घालते आहे। शिमला मिर्च घालायची। 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। प्लेट झाकून 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायची। 5 मिनिटं झाल्यानंतर वाफेवर अधर कच्ची झालेली आहे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, तिखट 2 चमचे, चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं। भाजलेलं अर्धा वाटी बेसन घालते आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। आता छान मिक्स झाल्यानंतर वाफेवर थोडा वेळ होऊ द्यायचं। परत प्लेट झाकायची 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर प्लेट काढून घ्यायची। थोडं बेसन छान फुललेलं आहे। आता अधर कच्चं वाटत आहे म्हणून थोडं पाणी घालायचं। 5 मिनिटं प्लेट झाकून ठेवायची। छान वाफेवर बेसन तयार झालेलं आहे। ढोबळी मिरची आणि टोमॅटोचं मिक्स बेसन खूपच छान लागते। करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं बनलं आहे। मुलांच्या टिफिनला द्यायला किंवा एरवी भाजी म्हणून दुसरा काही बनवायचं तर बेसन बनवू शकता। ढोबळी मिरचीचे विविध प्रकार बनवतो, त्यात हे बेसन पण बनवून बघा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे बनलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।